Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. I am certain that you have finished studying all the parts of the lesson Be Smart from your textbook My English Course Book. Today we will complete English workshop. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमातील बी स्मार्ट या धड्याचा अभ्यास पूर्ण केला आहे. आज आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास पूर्ण करू. Before doing that, let's see questions under warming up section. तत्पूर्वी आपण warming up section मधील प्रश्न पाहूया. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines form another word. Acrostic म्हणजे लिखाणाची अशी पद्धत ज्यामध्ये प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरापासून नवीन शब्द बनतो. आपण पाहिलं धड्यात स्मार्ट SMART या शब्दाचा वापर ॲक्रॉस्टिक रूपात केला आहे. स्मार्ट मधील S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक अँड T फॉर टाइम बाउंड असं ॲक्रॉस्टिक बनवलं आहे. स्मार्टचा अर्थ रुबाबदार. ॲक्रॉस्टिक बनवताना हे लक्षात ठेवायचं की ज्या शब्दापासून आपण ते बनवणार त्याचा काहीतरी संबंध मूळ शब्दाशी असला पाहिजे. म्हणजे आपल्याला रुबाबदार बनण्यासाठी आयुष्यात काहीतरी साध्य केलं पाहिजे जे आपण उचित ध्येय ठरवून करू शकतो आणि ध्येय ठरवताना वरील 5 तत्व अंगीकारणं आवश्यक आहे. अजून एक उदाहरण पाहू. फ्रेंड FRIEND. F for faithful, R for respectable, I for inspiring, E for encouraging, N for noble, D for dependable. फ्रेंड या शब्दामधील F हा फेथफुल म्हणजे विश्वासू, R हा रिस्पेक्टेबल म्हणजे आदरणीय, I फॉर इन्स्पायरिंग म्हणजे स्फूर्तिदायक, E हा एनकरेजिंग म्हणजे उत्तेजन देणारा, N हा नोबल म्हणजे उमदा, D हा डिपेंडेबल म्हणजे अवलंबू शकू असा. म्हणजे मित्र किंवा मैत्रीण अशी व्यक्ती जिच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, जी आदरणीय, स्फूर्ती देणारी, उत्तेजन देणारी, उमदी आणि भरवसा ठेवण्याजोगी आहे. प्रिपेअर ऑन युअर ओन सच acrostics फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग, एनी प्रोफेशन. तुम्ही असेच ॲक्रॉस्टिक्स तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती, तुमच्या खास मित्राचं नाव, एखादा गुण किंवा मनातील भावना, कोणत्याही प्रकारचा पेशा ह्यासाठी बनवा. आय हॅव डन वन फॉर यू. मी तुमच्यासाठी एक बनवला आहे. इट इज रिलेटेड टू अ प्रोफेशन, टीचिंग. ते व्यावसायिक पेशाशी संबंधित आहे, शिक्षकाचं काम. टीचर TEACHER. T फॉर टॅलेंटेड म्हणजे नैसर्गिक कौशल्य असलेला किंवा असलेली. E फॉर एन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही. A फॉर अफेक्शनेट म्हणजे प्रेमळ. C फॉर करिस्मॅटिक म्हणजे अ करिस्मॅटिक पर्सन अट्रॅक्ट्स, इन्फ्लुएन्सेस अँड इन्स्पायर्स पीपल बाय देअर पर्सनल क्वालिटीज. म्हणजे प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक गुणांनी इतरांवर प्रभाव पाडतात, त्यांना आकर्षित करतात आणि प्रेरणा देतात. H हा हेल्पफुल म्हणजे मदत करणारे. E पुन्हा जो E आलाय त्यासाठी एनर्जेटिक म्हणजे जोमदार. आणि R फॉर रिस्पेक्टेबल म्हणजे आदरणीय. आता तुम्ही वर सांगितल्या पर्यायापैकी कोणत्या तरी शब्दाचं ॲक्रॉस्टिक्स बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. पुढचा प्रश्न. से वेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर युज्ड ॲज अ नाउन ऑर वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द नाउन म्हणजे नाम आहे का, वर्ब म्हणजे क्रियापद आहे का, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे ते सांगा. लेट्स लर्न द ट्रिक फर्स्ट टू आयडेंटिफाय अ नाउन, अ वर्ब अँड ॲन ॲडजेक्टिव्ह. त्याआधी आपण नाउन, वर्ब
आणि ॲडजेक्टिव्ह ओळखण्याची युक्ती पाहूया. Nouns are naming words as they name people, places, objects, feelings, animals and ideas. Nouns हे व्यक्ती, जागा, वस्तू, भावना, प्राणी आणि कल्पना ह्यांसाठी वापरलं जातं. Verbs are action words as they describe some action being performed. Verbs म्हणजे क्रियापद इतर भाषांप्रमाणे घडणाऱ्या क्रियेबद्दल बोलताना वापरले जातात. English has many words which double as verbs and nouns. इंग्रजीमध्ये असे बरेच शब्द आहेत जे दोन्ही verbs आणि nouns म्हणून वापरले जातात. To check if a word in the sentence is a noun, you could try using the words the, an or a before the word and see if it still makes sense. वाक्यात वापरलेला शब्द नाऊन आहे का हे पाहण्यासाठी त्या शब्दाआधी तुम्ही आर्टिकल्स म्हणजे ए, ॲन किंवा द चा वापर करून वाक्याचा काही अर्थ लागतोय का ते पहा. इफ इट डज देन इट इज अ नाऊन. जर अर्थ बरोबर वाटला तर ते नाऊन आहे. जर वाक्यातच त्या शब्दाआधी ए, ॲन किंवा द आलं असेल तर लगेच समजायचं की ते नाऊन आहे. To check if a word in the sentence is a verb, you could try using the words I, you, he, it or any noun before the word and see if it still makes sense. वाक्यात वापरलेला शब्द verb आहे का हे पाहण्यासाठी त्या शब्दाआधी तुम्ही I, you, he, it किंवा इतर कोणत्याही नाऊनचा वापर करून वाक्याचा काही अर्थ लागतोय का ते पहा. जर वाक्यातच त्या शब्दाआधी आय, यू, ही, इट किंवा इतर कोणतंही नाऊन आलं असेल किंवा मोडल वर्ब्स म्हणजे कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड, ऑट टू यापैकी आलं असेल तर लगेच समजायचं की ते वर्ब आहे. द वर्ड्स जस्ट बिफोर दी नाउन्स डिस्क्राईब दी नाउन्स अँड आर नोन ॲज ॲडजेक्टिव्स. नाउन्सच्या आधी ए, ॲन किंवा द सोडून आलेले इतर शब्द जर त्या नामाबद्दल अधिक माहिती देत असतील तर ते ॲडजेक्टिव्स असतात. ए, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक इज अंडरलाईन्ड. तर इथे वॉकच्या आधी आय आला आहे म्हणजे ते वर्ब आहे. त्याचा अर्थ चालणे असा होतो. बी, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. इथे सुद्धा वॉकच्या खाली अंडरलाईन केलंय. इथे वॉकच्या आधी ए आला आहे म्हणजे ते नाऊन आहे. त्याचा अर्थ मौज म्हणून, व्यायाम म्हणून वगैरे एखाद्या ठिकाणी पायी चालत जाणे. सी, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. इथे गिफ्टच्या आधी ए आला आहे म्हणजे ते नाऊन आहे ज्याचा अर्थ भेटवस्तू असा होतो. सो गिफ्टच्या खाली अंडरलाईन केलंय. डी, यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. इथे गिफ्टच्या आधी कॅन हे मॉडल वर्ब आलं आहे म्हणजे गिफ्ट हे वर्ब आहे म्हणजे दी ऍक्ट ऑफ गिव्हिंग देण्याची क्रिया. ई, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. आता ह्या वाक्यात गिफ्ट शब्दाच्या पुढे पॅक म्हणजे संच हा शब्द आलाय आणि तो नाऊन आहे आणि गिफ्ट त्याच्या आधी शब्द आलाय म्हणजे जो आपल्याला त्या संचाबद्दल अधिक माहिती देतो म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह आहे. एफ, दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. या वाक्यात हाऊस हा शब्द नाऊन आहे आणि त्याच्या आधी न्यू हा शब्द आला आहे जो घराबद्दल अधिक माहिती देतो म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह आहे. जी, द वॉटर टँक्स लीक अ लॉट. इथे लीक LEAK लीकच्या आधी वॉटर टँक्स हा शब्द आला आहे. ते नाऊन आहे म्हणजे लीक म्हणजे गळणे हे वर्ब आहे. जर ते नाऊन म्हणून असेल तर त्याचा अर्थ द्रव पदार्थ, वायू वगैरे जाऊ शकेल असे छिद्र किंवा चीर असा त्याचा अर्थ होतो. एच, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. इथे हाऊसेसच्या आधी
ओल्ड एज होम हे नाऊन आलं आहे. म्हणजे हाऊसेस हे वर्ब आहे ज्याचा अर्थ एखाद्याला राहायला जागा देणे असा होतो आणि हाऊस या नाऊनचा अर्थ घर. अशा प्रकारे हे नियम वापरून तुमच्या वाचनात येणाऱ्या शब्दांचे नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह अशा प्रकारे वर्गीकरण करायचा प्रयत्न करा. आता आपण इंग्लिश वर्कशॉपमधील काही प्रश्न पाहू. मी 1 ते 4 हे प्रश्न सोडवणार आहे. 5 ते 9 ह्या ग्रुप आणि प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी आहेत. त्या तुम्ही तुमच्या वर्गमित्रांसोबत सोडवा. काही मदत हवी असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता. 1. Complete the following web with the words associated with the text and the given title. Components of success. धड्यात आलेले शब्द आपल्याला कंपोनंट ऑफ सक्सेस म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय कशाची आवश्यकता आहे त्याच्या रिलेटेड धड्यात जे काही आलंय त्याबद्दल आपल्याला इथे लिहायचंय. 1. Desire to achieve something. 2. Will and skill, but will must be stronger than the skill. 3. Taking action to achieve goals. 4. Identifying a specific area for improvement. 5. Quantifying goals to track progress against goals. 6. Setting goals that can be completed in the designated period of time. 7. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. 8. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. 2a. Pick out examples from the text that support each of the following facts. A. Goals should be achievable. Answer. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. B. A time limit should be set to achieve goals. Answer. To reduce weight, we know how to go about it, but without consistent time-bound action, it never becomes a reality. C. A specific field or area has to be fixed to achieve goals. Answer. If it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? D. Good results depend upon the quality and quantity of work put in. Answer. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. E. A benchmark is needed to track progress. Answer. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Question 3. Complete the following sentences. A. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time-bound. B. Two valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to eliminate the path. Question 4. Read this quote. If we don't put anything in, we can't get anything out. Guess the meaning. Discuss in pairs and find similar quotes that bring in the same meaning. Answer. If we don't put anything in, we can't get anything out. This means if you don't dream, set goals for achieving something and don't do hard work, that is put in efforts for that, then we will not get success. Similar quotes are A. You reap as you sow. B. Input is equal to output. C. What goes around comes around.
D. You get out of life what you put into it. E. As you give, you receive. Thanks for listening. Please study this much properly. Meanwhile, I will complete the language study part given in this chapter. Bye for now. Happy learning.